हां, फोर्थ कुठला होता? लेट ए कॅप. ए कॅप मीन्स व्हॉट? बी अ युनिट वेक्टर. ए कॅप म्हणजे काय असतो? आपला युनिट वेक्टर असतो अलॉंग अ नॉन झिरो वेक्टर ए बार इन स्पेस. देन ए कॅपचा फॉर्म्युला आहे बघा. ए कॅपचा फॉर्म्युला काय आहे? ए बार डिवायडेड बाय मॉड ए बार. हा आपण फॉर्म्युला पाहिला होता. ए बार डिवायडेड बाय मॉड ए बार. पण ए बार काय आहे? ए बार काय आहे? A1I प्लस A2J प्लस A3K डिवायडेड बाय मॉड ए बार काय असणार? स्क्वेअर रूट ऑफ A1I प्लस A2J प्लस A3K. हे तर तुम्हाला फोर्थ प्रॉपर्टी झाली होती. आता कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स. 3 पॉईंट्सची कोलिनियरिटी आणि हे जवळपास सेम आहे. 5वं आणि 6वं आपण जर नीट बघायला गेल ते कोलिनियरिटी ऑफ 3 पॉईंट्स. कोलिनियरिटी म्हणजे काय असतं? कोलिनियरिटी म्हणजे काय असतं? एखादा दोन वेक्टर कोलिनियर आहेत म्हणजे काय? तर ते एकतर पॅरलल आहे दोन वेक्टर, किंवा ते दोन वेक्टर एकाच लाईनवर आलेले आहेत. हे आपण कोलिनियर आपण पाहिलं होतं. लक्षात आपण असेल. आवाज बंद करा रे. 3 डिस्टिंक्ट पॉइंट ए बी सी हे लक्षात घ्या. विथ पोझिशन वेक्टर ए बार, बी बार, सी बार respectively are collinear if and only if there exist काय सांगितलंय? there exist 3 non-zero scalars xyz, 3 non-zero scalars xyz such that हे आपण बघितलं होतं बघा. x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 युजिंग थेरम 1. हा, हे थेरम आपण 1 बघितलेलं होतं. युजिंग थेरम 1 किंवा एक मध्ये बघितलं होतं बघा पोझिशन वेक्टरच्या वेळेस, किंवा हा पोझिशन वेक्टरच्या वेळेस एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के हे आपण बघितलं होतं, आठवत आहे? इथं एक्स आय म्हणजे आय कॅप होता. आय म्हणजे आय कॅप होता. इथं एक्स आय कॅप म्हणजे काय होता? एक्स होता स्केलर, आय होता वेक्टर. हा, म्हणजे स्केलर आणि वेक्टरचा मल्टिपल म्हणजे काय? स्केलर मल्टिपल. इथं पण तसंच आहे. एक्स आहे स्केलर आणि ए आहे वेक्टर. ए काय आहे? वेक्टर आहे. आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे स्केलर मल्टिपल आला. सिमिलरली वाय बी बार, सिमिलरली झेड सी बार, सिमिलरली काय? झेड सी बार इज इक्वल टू काय येणार? इथं 0 येणार. इज इक्वल टू 0 येणार. पण कोलिनियर आहे म्हणूनच इथं स्केलर प्रोडक्ट आलाय. कोलिनियर आहे म्हणून इथं स्केलर प्रोडक्ट आलेलं आहे बघा. स्केलर मल्टिपल काय आपला? एक्स ए बार, दुसरा कुठला आहे? वाय बी बार, तिसरा कुठला आहे? झेड सी बार. म्हणजे स्केलर मल्टिपलची ऍडिशन केलात तर इज इक्वल टू काय येतो? 0 येतो. इज इक्वल टू काय येणार? 0. 0 बार म्हणलाय बघा, नुसतं 0 म्हणलेलं नाहीये, 0 बार. याचा अर्थ 0 हा स्केलर नाहीये, तर इथं 0 काय आहे? वेक्टर आहे. हा, म्हणजे 0i 0j 0k असं तुम्ही लिहू शकता, किंवा 0 ए बार प्लस 0 बी बार प्लस 0 सी बार असं देखील लिहू शकता. काही इथं 0 आलेल्यामुळे तुम्ही इथं स्केलर देखील घेऊ शकता, वेक्टर देखील घेऊ शकता, तसं काही नाही. पण सांगायचा मुद्दा काय आहे की 3 पॉइंट जर कोलिनियर असतील, 3 पॉइंट ए बार ए बी सी हे 3 पॉइंट जर कोलिनियर असतील तर ते हे इक्वेशन सॅटिस्फाय करतायत. तर ते इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहेत. आणि इफ अँड ओनली इफ म्हणलं इथं, तर बघा इफ अँड ओनली इफ आहे. इफ अँड ओनली इफ म्हणजे उलट देखील अप्लाय होत आहे. जर हा इक्वेशन असा असेल तर याचा अर्थ काय झाला? यामधले जे ए बार बी बार आणि सी बार जे आहेत, ए बार बी बार आणि सी बार हे वेक्टर कोलिनियर आहेत. हे वेक्टर काय आहेत? कोलिनियर आहेत. ठीक आहे. दोन्ही एकमेकांना अप्लाय करतात. कोलिनियर असेल तर हे इक्वेशन आहे, हे इक्वेशन सॅटिस्फाय करेल, आणि हे इक्वेशन असेल तर कोलिनियर आहे. हा, आता अजून एक इथं समजून घ्यायची गोष्ट आहे बघा. असं एक लाईन आहे, कन्सिडर करा. एक लाईन आहे इथं, इथे आहे ए, इथं आहे ए,
इथं आहे बी आणि इथं आहे सी. ठीक आहे, हे 3 पॉईंट आहेत, हे इथलेच 3 पॉईंट आहेत असं कन्सिडर करा. आणि हे 3 पॉईंट काय सांगितलेत, कोलिनियर आहेत. कोलिनियर म्हणजे काय, तिन्ही पॉईंट एकाच लाईनवर आलेले आहेत. तिन्ही पॉईंट एकाच लाईनवर आलेले आहेत. तिन्ही पॉईंट काय एकाच लाईनवर आहेत, त्यामुळे कोलिनियर आहे. तर मग वेक्टर तयार करणार कसं. आता हे जे म्हणलेलं आहे ए बार, बी बार आणि सी बार, ते या पर्टिक्युलर पॉईंटचे पोझिशन वेक्टर्स आहेत. म्हणजे ए या पॉईंटचा पोझिशन वेक्टर ए बार आहे, बी या पॉईंटचा पोझिशन वेक्टर बी बार आहे, सी या पॉईंटचा पोझिशन वेक्टर सी बार आहे. पण तुम्हाला जर मॅग्निट्यूड काढायचं म्हटलं तर मॉड ए बार, मॉड सी बार, बी बार, मॉड सी बार असं काढता येणार नाही. इथं काढता येत नाही. मग मॅग्निट्यूड कसं काढायचं, तर जेव्हा तुम्हाला एका लाईनवर 3 पॉईंट दिले असतील, एका लाईनवर किती पॉईंट दिलेत, 3 पॉईंट दिलेत, आणि हे 3 पॉईंट तुम्हाला कोलिनियर आहेत असं सांगितलं असेल, तर त्याचा दुसरा अर्थ असा होतो, हे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना हे स्टेटमेंट महत्वाचं आहे, की याचा दुसरा अर्थ असा होतो की त्या 3 पॉईंट पासून तयार होणारे जे वेक्टर्स आहेत, 3 पॉईंटमुळं जे तयार होणारे वेक्टर्स आहेत ते देखील कोलिनियर असतात. आता हे समजून कसं घ्यायचं बघा. पहिल्यांदा हे 2 पॉईंट विचारात घ्या, ए आणि बी. ए बी जर तुम्ही जॉईन केलात, हां, तर तुम्हाला ए बी बार हा एक वेक्टर मिळतो, बरोबर का. जेव्हा तुम्ही ए आणि बी जॉईन केलात तर ए बी बार हा वेक्टर मिळतो. हां, बी सी जॉईन केलात, तर तुम्हाला बी सी बार हा दुसरा वेक्टर मिळतो, बरोबर. म्हणजे पॉईंट किती आहेत, 3 आहेत. आणि त्या 3 पॉईंट पासून तुम्ही 2 वेक्टर तयार केलेत, हे 2 वेक्टर. तर याचा अर्थ असा, हे जर 3 पॉईंट कोलिनियर असतील तर त्या 3 पॉईंट मुळे तयार होणारे वेक्टर, हे 2 वेक्टर या 3 पॉईंट मुळे तयार झालेत, हे देखील काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. म्हणजे ए बी बार आणि बी सी बार हे देखील कोलिनियर असणार आहेत. आता दरवेळेस बीच, आणि इथं बघा बी हा पॉईंट दोघांमध्ये कॉमन आहे, बी पॉईंट कॉमन दिसतोय का. दरवेळेस बीच कॉमन असेल का, तर तसं काही नाही, सी देखील कॉमन असू शकतो. म्हणजे बघा ए सी आणि बी सी हे असे 2 वेक्टर, ए सी बार आणि बी सी बार हे 2 वेक्टर 3 पॉईंट मुळे तयार झालेले हे 2 वेक्टर आहेत, बरोबर. अजून ए पण पॉईंट कॉमन घेऊ शकतो आपण. म्हणजे कसं, ए बी बार आणि ए सी बार. सांगायचा मुद्दा काय मी सांगतो तुम्हाला नंतर. ए बी बार आणि ए सी बार. हां, तर हे ए बी बार बी सी बार यांची हा एक पेअर झाला, ए बी बार बी सी बार, ए सी बार बी सी बार, ए सी बार बी सी बार आणि ए बी बार ए सी बार. असे तुम्ही वेक्टर्स तयार करू शकता, 3 पॉईंट मुळे. 3 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत, परत एकदा सांगतो, 3 पॉईंट तुम्हाला दिलेले आहेत, ए बी आणि सी, बरोबर. ए बी आणि सी हे कोलिनियर आहेत, आहे म्हणून सांगितलंय. हे इक्वेशन तर आहेच, आपण बघितलेलं आहे. मी दुसरं तुम्हाला सांगतोय जे इथं लिहून दिलेलं नाहीये, जे पुस्तकात देखील दिलेलं नाहीये ते तुम्हाला सांगतोय की 3 पॉईंट हे कोलिनियर आहेत. तर या 3 पॉईंट पासून जे 2 वेक्टर तयार होतात, 3 पॉईंट पासून 2 जे वेक्टर तयार होतात ते देखील काय असतात, कोलिनियर असतात. आता कोणते 2 वेक्टर, तुम्ही कुठलेही 2 वेक्टर घ्या. आता असं काही नाहीये की ए बी बार आणि बी, कोण बोलतोय मध्ये, ए बी बार आणि बी सी बारच घ्या असं काही नाहीये. इथं बघा तुम्ही ए बी बार आणि ए सी बार पण घेतलंय, ए बी बार बी सी बार घ्या असं काही नाहीये, बी सी बार ए सी बार पण घेतलेलं आहे. कुठलेही 2 वेक्टर तयार करा तुम्ही यापासून, कुठलेही 2 वेक्टर, फक्त काय त्यांची डायरेक्शन सेम पाहिजे, बरं का. कंडिशन अशी आहे की त्यांची डायरेक्शन सेम पाहिजे. तुम्ही 3 पॉईंट पासून तयार होणारे कुठलेही 2 वेक्टर घ्या डायरेक्शन सेम असलेले, तर ते 2 वेक्टर देखील
कोलिनियर असतात, ते दोन वेक्टर देखील काय असतात, कोलिनियर असतात. ठीक आहे. पण अजून एक ह्याच्यात आपल्याला काय दिसतंय की कुठलेही दोन वेक्टर जर तुम्ही घेतलात तर त्या दोन वेक्टरमध्ये एक पॉइंट कॉमन असणारच, एक पॉइंट कॉमन असणार. आता इथं ए बी बार आणि बी सी बार मध्ये बी हा पॉइंट कॉमन आहे, बरोबर. ए सी बार बी सी बार मध्ये सी हा पॉइंट कॉमन आहे. ए बी बार आणि ए सी बार मध्ये ए हा पॉइंट कॉमन आहे, ए हा पॉइंट कॉमन आहे. ठीक आहे. हे समजलं का की ए बी आणि सी हे जे पॉइंट आहेत, हे जे पॉइंट आहेत हे तीन पॉइंट समजा कोलिनियर आहेत. समजा कोलिनियर हे नीट लक्षात ठेवा की, किंवा मी मुद्दाम स्लो सांगायला लागलो, तुम्ही फास्टमध्ये लिहून घेतलं तरी चालतंय की कुठलेही तीन पॉइंट जर कोलिनियर असतील असे, हां, कोलिनियर असतील तर त्या तीन पॉइंट पासून तयार होणारे वेक्टर्स, तीन पॉइंट पासून तयार होणारे कोणतेही दोन वेक्टर हे कोलिनियर असतात. ठीक आहे. ते देखील कोलिनियर असतात. आणि त्या दोन वेक्टरमध्ये कुठला ना कुठला एक पॉइंट, तुम्ही कुठलेही दोन वेक्टर जर घेतलात, तीन पॉइंट पासून तयार होणारे कुठलेही दोन वेक्टर जर घेतलात तर त्या दोन वेक्टरमध्ये एक पॉइंट हमखास कॉमन असतो, ते तुम्ही कुठलेही घ्या, प्रॉब्लेम मध्ये जर दिला असेल, कंडिशन दिली असेल तरच की तो पॉइंट कॉमन घ्यायचा, तसं दिलं नसेल तर तुम्ही कुठलाही पॉइंट कॉमन घेऊ शकता. हे इथपर्यंत समजलं असेल. आता त्याच्या पुढे जातो, याच्या पुढं आता हे आपल्याला काय आलंय की ए बी आणि सी मुळे ए बी बार आणि बी सी बार हे कोलिनियर आहेत. ए बी बार, आता हे दोन मी विचार करत नाहीये, एक्झाम्पल म्हणून मी ए बी बार आणि बी सी बार घेतोय. इथं फार जरा घिचमिट झाला त्यामुळे सगळं खोडतोय मी. ए बी बार आणि बी सी बार हे काय आहेत, कोलिनियर आहेत. दोन वेक्टर कोलिनियर आहेत. बघा, हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत. याचा अर्थ काय होतो, दुसरा इक्वेशन मध्ये काय होतो मी सांगितलं होतं, दोन वेक्टर कोलिनियर असतात म्हणजे ते काय असतात, ते एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतात. दोन वेक्टर कोलिनियर असतील तर ते काय असतात, एकमेकाचे स्केलर मल्टिपल. म्हणजे आपण हे बघितलं होतं बघा, ए बार इक्वल टू के बी बार. हे कुठं बघितलं होतं, जेव्हा ए बार आणि बी बार कोलिनियर आहेत तेव्हा ते दोन्ही एकमेकाचे काय असतात, स्केलर मल्टिपल असतात. तसंच ए बी बार आणि बी सी बार हे कोलिनियर आहेत, याचाच अर्थ इक्वेशन मध्ये काय होतो, ते दोन्ही एकमेकाचे स्केलर मल्टिपल असतात. बघा, स्केलर मल्टिपल ऑलरेडी इथं पण आहे, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. ठीक आहे. समजलं थोडंफार की एक लक्षात ठेवा इथं की तीन पॉइंट दिले असतील, तुम्हाला तर तुम्हाला त्यापासून दोन वेक्टर तयार करायचे. तीन पॉइंट पासून दोन वेक्टर, एक पॉइंट कॉमन ठेवून, कुठलाही एक पॉइंट कॉमन ठेवून. आणि एक पॉइंट कॉमन ठेवून जेव्हा तुम्ही दोन वेक्टर तयार करता, ते दोन वेक्टर देखील काय असतात, मग कोलिनियर असतात. आणि ते दोन वेक्टर जेव्हा कोलिनियर असतात तेव्हाच ते दोन वेक्टर काय असणार आहेत, स्केलर मल्टिपल पण असणार आहेत. ठीक आहे. हे आपल्याला प्रॉब्लेम्स मध्ये प्रूव्ह करायचं आहे. सिमिलरली तसंच आपण याचं देखील बघायचं आहे. आता कशाचं, कोप्लॅनॅरिटी ऑफ 4 पॉइंट. 4 पॉइंट कोप्लॅनर आहेत असं आपल्याला इथं प्रूव्ह करायचं आहे. 4 पॉइंट काय आहेत, कोप्लॅनर आहेत. पहिल्यांदा इथं काय दिलंय ते बघूयात. इथं काय सेम वरच्यासारखंच आहे. तुम्ही जर कम्पेअर केलात तर बघा, 4 डिस्टिंक्ट पॉइंट्स ए बी सी अँड डी. पण इथं अजून एक कंडिशन काय आहे, नो 3 ऑफ विच आर कोलिनियर. म्हणजे कुठले तरी तीन वेक्टर कोलिनियर नसायला पाहिजेत. ठीक आहे. म्हणजे कोप्लॅनर आहेत पण कोलिनियर नाही आहेत. हे डायग्राम काढल्याशिवाय समजून येणार नाहीये. कोप्लॅनर आहेत, 4 पॉइंट कोप्लॅनर आहेत, पण त्यातले 3 कोलिनियर नाही आहेत. हे नेमकं काय आहे, हे डायग्राम काढल्याशिवाय समजणार नाही.
तर त्या थेअरी समजून घ्या फक्त, की हे 4 पॉईंट को प्लॅनर आहेत, हे 4 पॉईंट को प्लॅनर आहेत, पण त्यातले कुठले तरी 3 कोलिनियर नाही आहेत. नो 3 ऑफ विच आर कोलिनियर विथ पोझिशन वेक्टर ए बार, बी बार, सी बार अँड डी बार रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, आर को प्लॅनर. ठीक आहे, हे 4 वेक्टर को प्लॅनर आहेत. कधी आहेत? इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट 4 स्केलर्स एक्स वाय झेड अँड डब्ल्यू, एक्स वाय झेड अँड डब्ल्यू, नॉट ऑल झिरो. नॉट ऑल झिरो महत्वाचं आहे बघा. चारीच्या चारी जर झिरो असल्यास तर संपलंच, मग सगळं झिरो येत आहे, सगळ्याच्या सगळं झिरो होऊन जाईल. कुठलं तरी एक वेक्टर किंवा कुठले तरी 4 पैकी 3 जरी असले तरी चालतंय, 3 जरी असले तरी चालतंय, पण चारीच्या चारी नको आहे. नॉट ऑल झिरो सच दॅट. बघा वरचं इक्वेशन आणि या इक्वेशनमध्ये काय फरक आहे का? काही फरक नाही आहे, फक्त हा एक एक्स्ट्रा वाढलाय, डब्ल्यू डी बार एक्स्ट्रा वाढलाय. इथं डब्ल्यू डी बार नाही आहे, कारण इथं आपण 4 पॉईंट बघतोय, इथं 3 पॉईंट बघितले होते. 3 पॉईंटची आपण कोलिनियरिटी बघितली, 4 पॉईंटचं को प्लॅनरिटी बघितलं, 4 पॉईंटचं को प्लॅनरिटी बघितलं. आणि सेम जसं मी तुम्हाला सांगितलं की हे पण महत्वाचं आहे, हे देखील महत्वाचं आहे, आणि सेमच थेअरी आहे, सेमच आहे सगळं कन्सेप्ट. जे आपण आता कोलिनियरिटीसाठी बघितलं तेच को प्लॅनरिटीसाठी सेमच कन्सेप्ट आहे, की जसं आपण 3 पॉईंट कोलिनियर आहे, ठीक आहे, 3 पॉईंट पासून 2 वेक्टर तयार केले होते 1 पॉईंट कॉमन ठेवून, तसंच 4 पॉईंट पासून आपण 3 वेक्टर तयार करायचे, 3 वेक्टर तयार करायचे. इथं देखील 1 पॉईंट कॉमन ठेवायचा. आता इथं 4 पॉईंट आहेत बघा, हां 4 पॉईंट आहेत. मी कलर्सनी दाखवतो तुम्हाला कसं करता येईल ते. ठीक आहे, ए बी बार. ठीक आहे, एक वेक्टर झाला, 1 पॉईंट कॉमन ठेवायचा आपल्याला, ए सी बार. ठीक आहे, आणि काय असेल? ए डी बार. 1 पॉईंट कॉमन आहे, 1 पॉईंट कॉमन ठेवून आपण 3 वेक्टर तयार केलेत. लिहून काढूयात वाटलं सर आपण ते. एक मिनिट, आपण ते लिहून काढूया की 1 पॉईंट कॉमन ठेवलाय, कुठला आहे? ए बी बार. हा एक पॉईंट, हा एक वेक्टर तयार झाला. दुसरा कुठला झाला? ए सी बार, ए सी बार. तिसरा कुठला? ए डी बार, ए डी बार. बरोबर का? बघा नीट लक्ष देऊन बघा, पॉईंट कुठला कॉमन आहे? ए हा पॉईंट आपण कॉमन घेतलाय, 4च पॉईंट आहेत, पण 1 पॉईंट कॉमन ठेवून आपण किती वेक्टर तयार केलेत? 3 वेक्टर तयार केलेत. बरोबर. जसं इथं आवाज सगळ्यांना येतोय का व्यवस्थित माझा? मेसेज टाका, मेसेज टाका, आवाज जर व्यवस्थित येत असेल तर. आवाज येतोय का सगळ्यांना? पटकन जरा मेसेज टाका. ओके, बघलेला तर येतोय. हां, कारण नेट पॅक संपलाय, कधी बंद पडेल सांगता येत नाही. 3 पॉईंट पासून आपण 2 वेक्टर तयार केले, 3 पॉईंट पासून आपण 2 वेक्टर तयार केले, 1 पॉईंट कॉमन ठेवून, 1 पॉईंट कॉमन ठेवून. हां, इथं ते पण लिहितो मी वाटलंच तर. हां, ए बी बार आणि ए सी बार असा आहे, कन्सिडर करा. हे आपण 3 पॉईंट पासून 2 वेक्टर तयार केले, आणि हे 3 पॉईंट काय आहेत? 3 पॉईंट आहेत कोलिनियर. म्हणजे हे 2 वेक्टर देखील काय झाले? 3 पॉईंट पासून तयार होणारे कोलिनियर झाले. 3 पॉईंट जर कोलिनियर असतील तर त्याच्यापासून तयार होणारे वेक्टर देखील काय असणार आहेत? कोलिनियर असणार आहेत. तसंच अगदी तसंच 4 पॉईंट जर को प्लॅनर असतील, 4 पॉईंट जर को प्लॅनर असतील तर 4 पॉईंट पासून तयार होणारे 3 वेक्टर हे तिन्ही वेक्टर देखील काय असणार आहेत? को प्लॅनर असणार आहेत. हे तिन्ही वेक्टर देखील काय असणार आहेत? को प्लॅनर असणार आहेत. हे बघा, दिसतोय का? ए बी बार, ए सी बार, ए डी बार आर को प्लॅनर. हां, आणि इथं ए बी बार अँड बी सी बार आर को प्लॅनर, हे कोलिनियर. बरोबर का? हे ए बी बार आणि बी सी बार कुठून आले? 3 पॉईंटचे 2 वेक्टर आपण तयार केले. ए बी बार, ए सी बार, ए डी बार कुठून आले?
चार चार पॉईंटचे 3 वेक्टर आपण तयार केले. हे बघा, एक पॉईंट कॉमन आहे ए आणि इथं ए. इथं कुठला पॉईंट कॉमन आहे? इथं बी पॉईंट कॉमन आहे. इथे बी पॉईंट कॉमन आहे. हां, हे काय आलं? को लिनियर आणि को प्लॅनर कळाले का? म्हणजे 3 पॉईंटचा 2 वेक्टरशी काय रिलेशन आहे, 4 पॉईंटचा 3 वेक्टरशी काय रिलेशन आहे. ठीक आहे. आता आपण जरा पुढे जाऊया. लिनियरली डिपेंडंट वेक्टर्स, अ सेट ऑफ नॉन झिरो vectors a bar, b bar and c bar is said to be linearly dependent if there exist scalars x, y, z, not all zero such that x a bar plus y b bar plus z c bar is equal to zero. ठीक है. such vectors a bar, b bar, c bar are coplanar. तर सेम स्टेटमेंट खाली पण आहे. अ सेट ऑफ नॉन झिरो वेक्टर्स ए बार, बी बार, सी बार इज सेड टू बी लिनियरली इंडिपेंडंट इफ नंतरचं बघा, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू झिरो, देन एक्स इक्वल टू वाय इक्वल टू झेड इक्वल टू झिरो. अशा वेळेस काय असतो, जेव्हा नॉन झिरो असेल, एक्स वाय झेड नॉन झिरो असेल, तेव्हा एबीसी कोप्लॅनर आहे. एबीसी काय आहे? कोप्लॅनर आहे. एक्स वाय झेड झिरो असेल तर एबीसी नॉन कोप्लॅनर आहे. एबीसी काय आहे? नॉन कोप्लॅनर आहे. हे फक्त लक्षात ठेवा, ह्याचा जास्त यूज नाही आहे आपल्याला, फक्त ॲज अ कन्सेप्ट म्हणून आपल्याला हे बघायचं आहे. ठीक आहे. तर एवढे नोट्स होते, एवढे सगळे आत्तापर्यंत आपण जे बघितलं, आज 9वं लेक्चर आहे वेक्टरचा. 9 लेक्चरमध्ये जे काही बघितलं ते सगळं थेअरी होतं. सगळं थेअरी होतं. आजपासून आपण प्रॉब्लेमकडे प्रॉब्लेम स्टार्ट करतोय. प्रॉब्लेम काही अवघड नाही आहे, तुम्हाला झालेलेच आहेत. आणि जे थेअरी 8 दिवस तुम्हाला झाला असेल बोर, मान्य आहे थोडंफार, पण हे गरजेचं आहे. हे देखील तुम्हाला कळलं असेल नंतर की ह्याचं स्टडी झाल्याशिवाय तुम्हाला पुढे जाता येणार नाही आहे. आणि हे समजायला हवं, नुसतं स्टडी होऊन नाही, की हे कन्सेप्ट व्यवस्थित समजायला हवी. कोलिनियर काय, कोप्लॅनर काय, वेक्टरचे टाइप्स काय, कोलिनियर कोप्लॅनर किती इम्पॉर्टंट आहे सांगितलं होतं. ठीक आहे. तर हे थोडंफार तुमच्या लक्षात आहे, आतापर्यंत सगळं झालेलं असं गृहीत धरून आपण प्रॉब्लेमकडे जायचं आहे आपल्याला. काय अडलं तर PDF तुमच्याकडे आहेच. PDF दुसऱ्या स्लाइडमध्ये ओपन करून ठेवा, आणि काय अडलं तर लगेच PDF कडे जावा. तिथं पुस्तकाची PDF तुमच्याकडे आहेच आहे. सॉल्व एक्झाम्पल बघूयात आपण, नंतर एक्सरसाइजमधले पण बघायचे. इझी एक्झाम्पल्स आहेत इथं. स्टेट द वेक्टर्स विच आर इक्वल इन मॅग्निट्यूड. आन्सर खाली आहेतच, पण शक्यतो आन्सरकडे न बघता इकडे बघायचा प्रयत्न करा. इक्वल इन मॅग्निट्यूडमध्ये इक्वल असलेले वेक्टर्स कुठले कुठले आहेत? आता पट्टी पेन्सिल घेऊन तर तुम्हाला बघता येणार नाही इथं लगेचच्या लगेच, तर अंदाज काढायचा आहे का. सोल्युशन बघून आपण बघूयात. ए, सी आणि ई म्हणलंय. ए, सी आणि ई. इथे डायरेक्शनचा विचारला आहे का त्यांनी? डायरेक्शन विचारलेलं नाही आहे. असं लगेच म्हणू नका की सर एक पण नाही, कारण डायरेक्शन वेगवेगळे आहेत. त्यांनी फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला इथं. मॅग्निट्यूड ए आणि सीचं डायरेक्शन अपोजिट आहे. सी आणि ईची पण डायरेक्शन अपोजिट आहे, पण मॅग्निट्यूड सेम आहे, त्यामुळे ते इक्वल आहे. बी आणि डी. आता इथं बघायला गेलं, जरा डायग्राम जर तुम्ही नीट बघितलं तर बी बार मोठा दिसतंय, डी बार छोटा दिसतंय. बी बार मोठा दिसतंय, डी बार छोटा दिसतंय. पण आन्सरमध्ये दिलंय याचा अर्थ एक तर आन्सर चुकलाय किंवा काय मॅग्निट्यूड कमी आहे, इथं कमी जास्त आहे, मॅग्निट्यूड कमी जास्त आहे. तर आत्ता तुम्ही जर एक मेसेज बघितला असेल की इथं थोडा प्रॉब्लेम देतोय नेटचा प्रॉब्लेम देत आहे. तर माझं तर स्पष्ट असं मत आहे की आज आपण क्लास इथंच एंड करावं, आणि कारण डाटा संपल्याचा मेसेज पण आलाय मला. काही जण ऐकू येईल न ऐकू येईल, रेकॉर्ड व्यवस्थित होईल का नाही माहीत नाही. त्यामुळे माझं तर स्पष्ट असं मत आहे की मी जर स्टॉप करावं. 15 मिनिट आपल्या हातात आहेत मान्य आहे, पण अचानक डाटा संपलेला आहे, त्यामुळे मला काही करता येत नाही आहे. ठीक आहे. तर मी तर जरा स्टॉप करतो आज एक दिवस, तुम्हाला 15 मिनिट लवकर सोडतोय. तर तुम्ही एंड लिव्ह केलं तरी चालेल.